मध्ये खास मुंबईवरून मात्र ज्यांना या स्पर्धेसाठी आमंत्रण दिलं, आदरणीय अजिजी पुत्रन सर, त्याचबरोबर अमरजी साठे सर, अविनाशजी धर्मशाली या स्पर्धेला पंच म्हणून कामकाज पाहतील. सहा षटकाचा सामना असेल. मावळ संघाने टॉस येथे जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि मावळ संघाला आता मी विनंती करेल, तुम्ही देखील आता क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6 षटकांचा सामना असेल. सामना कंपल्सरी चेस हा देखील या स्पर्धेचा नियम आहे. पहिल्या सामन्यासाठी पंच म्हणून कामकाज पाहतील आदरणीय अजिजी पुत्रन सर आणि त्याचबरोबर अमरजी साठे सर. वरसफट लोणावळा आणि टिंगरे सर्कल ग्रुप धानोरी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा, पुणे जिल्ह्यातील बाद फेरीतील असणारी सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा, सिक्सर किंग युवराज सिंग करंडक 2021 हे दुसरं पर्व. चला विनंती असणार मावळ संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 6 षटकांचा सामना असेल. सामनाचा मैदानामध्ये असणार आहे तो सामना असेल दत्ताभाऊ केदारी फाउंडेशन मावळ यांच्या विरोधात ज्ञानेश्वर बोराडे फाउंडेशन तुंगारली या दोन संघांमध्ये होणारा सामना. सामना पण मैदानामध्ये पाहणार आहोत. त्याच्याप्रमाणे दोन्ही तगडे ताकदवान असणारे दोन्ही संघ. मावळ संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथमतः जे आपण मैदानामध्ये पाहतोय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आनंद चव्हाण, श्रीकांत गायकवाड, दत्ता पवार, आशिष मोहिले, विजू बालघरे, निहाल उर्फ टुन्नू, निलेश ढगे, राजू पेरुमल, मयूर बालघरे, अमोल जाधव आणि जेपी राऊत 11 खेळाडू आपण पाहतो मैदानात दाखल झालेत. आणि अतिशय कडक शिस्तीची क्रिकेटची स्पर्धा म्हणून याच्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात चर्चेत असणारी क्रिकेटची स्पर्धा, युवराज सिंग करंडक युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट .in यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा जगभरामध्ये लाईव्ह कव्हरेज केली जाईल. सामना पण पाहतो मैदानामध्ये. सामन्याची सुरुवात होतीये. सिक्सर किंग युवराज सिंग करंडक
पहिला सामना आपण पाहतो मैदानामध्ये सुरू होतोय. सलामी जोडीची मैदानामध्ये असणार आहे. सलामी जोडी मैदानामध्ये पाहतोय दाखल देखील झाली. संदीप पाटील संघाचे असणारे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय किशोर घरत आणि षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये घेऊन येईल जेपी राऊत. सिक्सर किंग युवराज सिंग करंडक पर्व दुसरं स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व खेळाडू सर्वांचं प्रथमतः वरस्फोट लोणावळा टिंगरे सारखा ग्रुप धानोरी यासाठी असणारे मुख्य आयोजक नितेश उर्फ बंटी वकोडे, सुरेश गायके, सुनील रेड्डी, त्याचबरोबर या स्पर्धेला लाभलेले पंच अमर साठे सर, अजित पुत्रन सर, अविनाश धर्मशाली, tenniscricket.in ची असणारी संपूर्ण ऑफिशियल टीम आणि मी स्वतः सुमित सोनवणे तुमचं सर्वांचं मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सिक्सर किंग युवराज सिंग करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. आजचा दिवसभरामध्ये एक तालुका एक संघ गोलंदाज तयार जेपी राऊत. पहिल्याच्या मैदानामध्ये पहा इथे खूप मोठी अपील देखील इथे झाली. कुठल्याही पंचाने आपण पाहतो इशारा इथे कळवला नाही. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार जेपी राऊत. संघाचा स्कोर कार्ड अचिरबा अगदी हलक्या धनाची खेळून काढला जाईल आणि तदनंतर मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल. तीन हा चेंडू पहा अगदी आपण पाहतो मैदानामध्ये ऑन साइडला खेळून काढला जाईल आणि तदनंतर मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे. गोलंदाज तयार आहे. यावेळी पाहायचं एक चांगला चेंडू आपल्याला जो मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सामन्याला आपण पाहतोय ते मैदानामध्ये सुरुवात देखील झाली. षटक क्रमांक मैदानामध्ये संपलं जाईल. इथे पहिलं एक षटकाचा इथे खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धाबा जे इथे नोंदवले गेल्यात 4 धाबा ज्या धाबलकावरती धाबा इथे नोंदवले गेल्यात. गोलंदाज तयार यावेळी पाहिजे नो बॉल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धाबा ज्या असणार आहे त्या
गोलंदाज तयार आहे निहाल उर्फ टुन्नू. खोलवर टप्प्यापासून इथे मैदानामध्ये असेल. डीप कव्हर क्षेत्र चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्रक्षेत्र दूरवरती असणार आहे. सिंगल तर मैदानामध्ये घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानामध्ये. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. निहाल मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी करेल. यावेळी पाहायचे अगदी 11 बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न देखील मैदानामध्ये होईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती देखील असणार आहे. बॅटवरती चेंडू आपण पाहतोय ते येऊ शकला नाहीये. संघाच्या संख्येत स्थिर आहे. 6 धावा ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतो निचुराने मैदानामध्ये तयार असणार आहे. अनेक मान्यवर देखील आपण पाहतो निचुराने अनेक मान्यवर देखील युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेले. त्या सर्व मान्यवरांचं प्रेक्षक राहायचं पुन्हा मी मनपूर्वक स्वागत करेल. इथे पाहिजे पुन्हा एकदा नो बॉल ओव्हर स्टेप. इथे मैदानात पाहिजे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. निहालकडून चांगले चेंडू मैदानात देखील पाहायला मिळत आहेत परंतु ओव्हर स्टेप देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळत आहेत. तुम्ही युट्यूब वरती जा. युट्यूब वरती गेल्यानंतर युवराज सिंग करंडक हे नाव तुम्ही सर्च करा. तुम्हाला ही क्रिकेटची स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही पाहायला मिळेल. अशी एक देखणी क्रिकेटची स्पर्धा, एक मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. सिक्सर किंग युवराज सिंग करंडक. गोलंदाज तयार. निहाल उजेतून मारा करेल. यावेळी बायचा शॉर्ट पिच चेंडू होता. मोठा फटका देखील काढण्याचा प्रयत्न. मयूर बालघरे चेंडूच्या खाली इथे पोहोचेल परंतु कुठल्या वेळेचा धोका इथे होऊ शकला नाही. आणि इथे पहा खूप मोठी अपील. मैदानामध्ये बाद झालेत. नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात दाखल होईल आता यज्ञेश ठाकूर. फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये संदीप पाटील मैदानामध्ये ज्यामुळे दुसऱ्या धावेच्या मोहात पडला आणि तो मैदानामध्ये बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी आपण पाहतो देखील मैदानात दाखल होईल. यज्ञेश ठाकूर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल होतोय. स्कोर कार्ड वरती मी तुम्हाला घेऊन जाईल. धावलका जर विचार केला धावलकावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्या त्या 8 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. टुन्नू स्ट्राईकवरती पाहायचं यज्ञ. हा चेंडू पहा थोडासा इथे बाहेर टाकला चेंडू आपण मैदानामध्ये पाहतोय. पंचाने मैदानामध्ये कळवलंय व्हाईट बॉल. एक अवंतर धाव देखील मैदान मिळेल. या अवंतर धावेने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 9 धावा. षटक क्रमांक दुसरं जे सुरू आहे. पंचांचे निर्णय हे अंतिम निर्णय असणार आहेत. रिव्ह सिस्टीम नसेल. पंचांना वाटलं तरच पंच तिसऱ्या पंचाची मागणी करतील. खेळाडूंना तो अधिकार नाहीये. मैदानामध्ये पाहायचंय
अगदी हलक्या चेंडू इकडून काढला जाईल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये पण 5 मध्ये चेंडू इथे अडवला गेला. मयूर बालगरेने मैदानात चेंडू अडवला, फेकून देखील दिला. कुठल्याही पद्धतीची धाव इथे मैदानात मिळणार नाही. सकाळचं सत्र आणि सकाळी सत्रामध्ये आपण पाहिलं की अक्षरशः संत गतीने ते सुरुवात आहे. तुम्ही काल पाहिलं असेल की प्रत्येक सामना 80+ धावा या मैदानावरती झाल्यात. मोठा फटका देखील काढण्याचा प्रयत्न, चेंडू मध्ये वेग होता, चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडीशी उसळी देखील घेतली. बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. चेंडू आपण पाहतो ते डॉट आहे. दोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने आपण पाहतो ही क्रिकेटची स्पर्धा टेनिस क्रिकेट.in संतोषजी नाणेकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रिकेटची स्पर्धा. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. काल आपण पाहिलं मावळ तालुक्यातील संघ तुम्हाला या मैदानावरती खेळताना पाहिलेत. टोनू तयार. हा चेंडू पाहायच्या मैदानामध्ये गती परिवर्तन केला चेंडू आपण देखील मैदानामध्ये पाहतोय, परंतु चेंडूमध्ये थोडीशी दिशा नव्हती. एक अवांतर मैदान मिळाले आणि अवांतर धावेने संघाचा स्कोर कार्ड 10 धावा. आणि या तर पहा अक्रॉस द बॅट खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅटची कडा फलंदाज यज्ञेश बाद. मॅन फ्रॉम इन मामुर्डी गावचा असणारा खेळाडू. पहिला चेंडू पहा कुठल्या स्पॉट वरती पडलेला चेंडू पडला, चेंडूने दिशा बदलली, बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. संघाची धावसंख्या ते स्थिर आहे. जेपी राऊत संघाच्या आपण पाहतो संघाचा असणारा स्ट्रायकर गोलंदाज. दुसऱ्या बाजूला स्ट्राईकवर असणारा फलंदाज किशोर. अगदी आपण पाहतो अगदी हलक्याचा चेंडू देखील काढला जाईल आणि तदनंतर मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय ज्याचा तो शुभागमन देखील झालाय. आदरणीय आमचे नथुभाऊ दाभाडे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. स्वप्नील दाभाडे देखील उपस्थित आहेत. त्या सर्वांचं सिक्सर किंग युवराज सिंग कर्नाटकामध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. जवळपर्यंत मॅचच्या दिशेने छोट्या स्ट्रायकन तयार. हा चेंडू पुन्हा पहा खोलवट टप्प्यात चेंडू असेल, एकेरी दुहेरी धावा घेण्याचा प्रयत्न मध्ये सुरू असेल. राजीव पेरुमल चेंडूवरती इथे पोहोचलाय आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये घेतलेली एक सिंगल आहे. एका सिंगलच्या साह्याने संघाच्या संख्येवर पोहोचेल. धावलगावरती धावा आहेत 12 धावा. ज्ञानेश्वर बोराडे फाउंडेशन तुंगारली यांच्या विरोधात आपण पाहतोय दत्ताभाऊ केदारी फाउंडेशन माबळ. यावेळी पहा मोठा फटका खेळला, मिस टाइम फटका असेल, चेंडू हवेत, निहाल खूप दूरवरती आहे. कुठल्याही पद्धतीचा आपण पाहतोय धोका इथे होऊ शकणार नाहीये. किशोरच्या बॅटमधून आपण पाहतोय आक्रमण चढवण्याचा प्रयत्न देखील इथे मैदानामध्ये झाला, परंतु चेंडू पाहायला गेलं तरी ते परफेक्ट मिडल चेंडू इथे होऊ शकला नाही. फटक्यामध्ये पाहिजे तेवढी ताकद जी पाहायला मिळाली नाही आणि 2 धावा तर मैदानामध्ये घेतल्या गेल्यात.
जमीन समुद्र फटका देखून काढला गेला. निलेश हेगे आपण पाहतो निश्चितपणे दुर्गुण चिन्हवरती पोहोचलाय. सिंगल तर मैदान घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि 2 धावा ज्या मैदानामध्ये घेतल्या गेल्यात. 3 षटकानंतर कंपल्सरी ड्रिंक ब्रेक आपण ठेवलेला आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे असणारे अतिरिक्त खेळाडू पाणी आयोजकांनी मात्र जे काय तुम्हाला दिलेलं आहे ते पाणी घेऊन तुम्ही मैदानावरती जायचंय. 12व्या खेळाडू जात असताना तो खेळाडू देखील किट मध्ये असणं गरजेचं आहे. जमीन समुद्र फटका देखून काढला जाईल. क्षेत्रहित पाहायच्या मैदानामध्ये निलेश हेगे पुण्याच्या चिन्ह इथे वाढवतोय. तोपर्यंत मैदानामध्ये पहा घेतलेली एक सिंगल असेल. षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ ते संपला आणि धावलकावरती धावाच्या नोंदवल्या गेल्या त्या 17 धावा. 2 फलंदाज मैदानामध्ये बाद आहे. छोटासा ड्रिंक ब्रेक. चला अतिरिक्त खेळाडू विनंती असणार आहे खेळाडूंसाठी पाणी घेऊन जायचंय. इथे स्थिर आहे. चेंडू आपण पाहतो मैदानात डॉट आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो मैदानात तयार असणार आहे तो निहाल उर्फ टुन्नू. याही खेळाडूंनी चिरवणे पाहिले गेले तर अलीकडच्या काळामध्ये स्वतःच्या नावाचं ओले निर्माण करणारा खेळाडू आहे. अतिशय कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये मात्र या खेळाडूने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. तो टुन्नू आहे. मोठा फटका घेऊन करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा असेल. जेपी राऊत इथे पहा. आउटफील्ड इथे खूप फास्ट आहे. चेंडू इथे थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा चौकार. हा पहिला चौकार आहे. 21 धावा. गोलंदाज तयार पर्यंत पाहायचे टुन्नू. हा चेंडू पाहायचे. शॉर्ट पिच चेंडू मैदानामध्ये पहा. शफल चेंडू दिखवून काढण्याचा प्रयत्न. बॅट वरती चेंडू येऊ शकला नाहीये. संघाची धावसंख्या आपण पाहतो मैदानामध्ये स्थिर असेल. चेंडू ते डॉट आहे. अतिशय संत गतीमध्ये सुरू असणारा सामना आपण पाहतो मैदानामध्ये. निश्चितपणे मावळ संघाने इथे वर्चस्व थोडं मैदानामध्ये गाजवलंय. मैदानामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर पहा गोलंदाजांनी ते सामन्यावरती पकड मजबूत केली. धावा इथे खर्च केल्या जात नाहीयेत.
पुन्हा पाहिजे मोठा फटका घेऊन काढण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत असेल. आनंद चव्हाण चेंडूच्या खाली झेली देईल. फलंदाज बाद. मैदानामध्ये बाद झालाय आणि नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात दाखल होईल हर्षल ठाकूर. चौथं षटक आपण पाहतो मैदानामध्ये सुरू आहे. 6 षटकांचा सामना आहे. नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल. हर्षल ठाकूर. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. टुन्नू याद पाहायचं. शॉर्ट पिच चेंडू होता. मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय. सिक्सर किंग युवराज सिंग कर्नाटकाला सलामी देणारा चेंडू सीमारच्या बाहेर. षटकार. योगेश दिवेकर, सावरसाई पेन दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन. विनंती असणार आहे रिपोर्टिंग साठी संपर्क साधा. षटक क्रमांक मैदानात संपला गेले. चौथा 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर दाबलकावरती धाबाचे इथे नोंदवले गेल्यात 27 धाबा. धाबलकावरती धाबाचे इथे नोंदवले गेल्यात. 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. चालू असणारा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. ज्ञानेश्वर बोराडे फाउंडेशन तुंगारली यांच्या विरोधात दत्ताभाऊ केदारी फाउंडेशन माबळ या 2 संघांमध्ये सुरू असणारा सामना आहे. 4 षटक संपले गेलेत. उर्वरित पाहायचं तर 12 चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक असेल आणि या 12 चेंडूमध्ये पाहायचे किती धाबा मैदानामध्ये बनवले जातील. वैयक्तिक पहिल्या संघाचं 5वं षटक मैदानामध्ये घेऊन येईल निलेश ढगे अर्थात गोटे ढगे. क्रिकेट विश्वामध्ये मावळ तालुक्याचं नाव याही खेळाडूने पहा अलीकडच्या काळामध्ये खूप मोठं केलंय. याही खेळाडूचं खूप मोठं योगदान देखील मावळ तालुक्याच्या क्रिकेटसाठी राहिलंय. अनेक मॅरेथॉन सिरीज आपल्या नावावरती कोरणारा, कानेवाडीच्या मैदानावरती मॅरेथॉन सिरीजच्या रूपाने 2 व्हीलर आपल्या नावावरती कोरणारा निलेश ढगे. पहिला चेंडू आणि ते पहा चेंडू हवेत. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज मैदानात बाद करतो निलेश ढगे. जबरदस्त गोलंदाजी डीजे. विरुद्ध रायगड त्या सामन्यामध्ये 6 चेंडूमध्ये 24 धावेची गरज असताना देखील जीवित मात्रेने शेवटच्या 4 चेंडूवरती संघाला विजय मिळवून दिला. तो जीवित मात्रे इथे पाहायचं डी बॅस्ट कव्हर चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. चेंडू जाईल सीमारच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार.
लेना तो उसको मसल दिया जाएगा। गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानात तयार असणार आहे निलेश हेगे. एक चौकार मैदानात आलाय. या चौकाराच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धाबा जे असणार आहे त्या 31 धाबा. निलेश हेगे अर्ध विकेट मारा करेल. हा चेंडू पहा इथे मैदानाच्या आतमध्ये निचून मैदानात पाहतोय पंच इथे कळवतायत व्हाईट बॉल. एक अवांतर देखील इथे मैदान मिळेल. संघाच्या संख्येच्या पुढे जाऊन पोहोचते. धाबलकावरती धाबा जे इथे असणार आहे ते आता 32 धाबा. आज आपण पाहतो निचून अनेक तालुक्यातील संघ तुम्हाला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू पाहायचा मैदानाच्या मध्ये थोडासा पुन्हा एकदा पहा बॅट वरती मात्र चेंडू येऊ शकला नाही. संघाच्या संख्येत स्थिर असेल. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार आहे. उजेतून मार करेल निलेश. हा चेंडू पहा पुन्हा एकदा पहा ऑनस्टला चेंडू देखील काढला जाईल. क्षेत्ररक्षक निहाल चेंडूवरती पोहोचलाय. सिंगल तरी घेतली गेली. पॅकासाठी क्षेत्ररक्षक तयार असेल. दत्ता पवार चेंडूची ते फेकी करेल आणि संघाची संख्या आपण पाहतो एका धाव्याने पुढे जाऊन पोहोचले तर धाबलकावरती धाबा जे असणार आहेत 33 धाबा. षटक क्रमांक आपण मैदानात पाहतोय 5वं षटक जे मैदानात सुरू आहे. जीवित मात्रे आज पाहायचं मैदानाच्या मध्ये गती परिवर्तन केलेला चेंडू आपण मैदानात पाहतोय. पंच मात्र इथे गोलंदाजाला दंडित करतायत. व्हाईट बॉल देखील आपण पाहतोय ते पंचाने कळवलाय. गोलंदाज तयार. यावेळी पाहायचंय चेंडू मध्ये वेग होता गती होती. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क इथे मैदान होऊ शकला नाही. चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे डाळ देखील इथे मैदानात पाहायला मिळतोय. संघाच्या संख्येवर पाहतोय निश्चितपणे मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचला तर धाबलकावरती धाबाच्या जर पाहिले तर 34 धाबा च्या धाबलकावरती धाबा इथे नोंदवले गेल्यात. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. जीवित पुन्हा टाकून तयार. यावेळी पाहायचंय मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅटवरती चेंडू येऊ शकला नाहीये. षटक क्रमांक मैदानामध्ये संपला गेले. 5 षटकांचा खेळ ते संपला आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धाबा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटचे 6 चेंडू मध्ये पाहायचे तर किती धाबा मैदानात बनवले जातील. धाबलकावरती धाबा आहेत 34 धाबा. आशिष मोहिले गोलंदाजी मार्गावरती शेवटचे 6 चेंडू घेऊन आलाय. आज आपण पाहतो ज्याने मावळ संघाने थोडीशी स्ट्रॅटेजी ते बदलली आहे. आशिष मोहिले खरं तर नेहमीच नवीन चेंडू मात्र घेऊन येत असतो गोलंदाजीसाठी. आज आपण पाहतो थोडासा उशिरा मात्र त्याला संधी दिली कारण जे इनफॉर्म खेळाडू आहेत आनंद चव्हाणला चांगल्या प्रकारे माहित आहे कुठल्या खेळाडूचा कधी वापर आणि कसा करायचा. इथे पाहिजे मोठा फरक घेऊन काढला जाईल. चेंडू हवेत आणि पा थोडासा ताळमेळ इथे बिघडला. थोडंसं कॉलिंग इथे मैदानात बिघडलं. 2 धावा ज्या मैदानामध्ये घेतल्या गेल्यात. संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा आहेत 36 धावा. चालू असणारा सामना आपण मिचून पाहतोय. सकाळी सत्रामध्ये उपस्थित असणाऱ्या तमाम प्रेक्षक राजाचं पुन्हा एकदा मी सिक्सर किंग युवराज सिंग कर्नाटकामध्ये मनापूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. या क्रिकेटच्या स्पर्धेवरती
ओ आणि या तर पहा परफेक्ट टायमिंग परफेक्ट मिडल चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. बेचाळीसावा. सिक्सर किंग युवराज सिंग कर्णधारावरती खऱ्या अर्थानं प्रेम करणारे हे लोणावळाकर. त्या सर्व प्रेक्षक राजाचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेमध्ये मनपूर्वक मात्र मी स्वागत करेल. किशोर पुण्याच्या पाहायचं मैदानामध्ये स्ट्रायकन तयार आहे. अभिजित माफ करा इथे पाहिजे थोडासा बाहेर टाकला हा चेंडू अवांतर देखील मैदान मिळेल. अवांतर धावेने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. तापलकावरती धावा जे इथे नोंदवल्या गेल्या त्या 43 धावा. युवराज सिंग कर्णधाराचा आपण पाहतोय आयोजन करत असताना शासनाच्या नियमांचं पालन करून आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा पुन्हा पाहिजे. व्हाईट बॉल. प्रेक्षक राजा देखील मी विनंती करेल तुम्ही देखील सोशल डिस्टन्सचं पालन करा. प्रत्येकाने मास्क हे परिधान करा. त्याचबरोबर आपण पाहतो सॅनिटायझरचा देखील वापर करा. ज्यांना मास्क नसतील आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्ही घेऊन जा. हा चेंडू पहा पुन्हा हलक्या तनासाठी घेऊन काढला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. एक सिंगल मैदान घेतलं ती एका सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल 45 धावा. 45 धावा धापलकावरती आहेत. स्ट्राईकवर असताना फलंदाज पाहायचे जीवित. या खेळाडूला मैदानात दाखवून द्यावे की या खेळाडूला पिच हिटर म्हणून मात्र का ओळखलं जातं. आणि या दरम्यान पाहायचे मोठा फटका खेळून काढला जाईल. दत्ता पवार चेंडूच्या खाली आणि इथे पहा झेल होतोय फलंदाज बाद. मैदानात दाखल झालाय. अतिशय शांततेमध्ये सुरू असणारा सामना देखील आपण मैदानामध्ये पाहतोय. आज सिक्सर किंग युवराज सिंग कर्णधाराचा असणारा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतो अनेक प्रेक्षक देखील मात्र आपल्यासोबत जोडले गेलेत. आतापर्यंत युट्यूबच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडणारे 700 पेक्षा जास्त प्रेक्षक मात्र आपल्यासोबत जोडलाय. त्या जोडलेल्या सर्व प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा मी सिक्सर किंग युवराज सिंग कर्णधारामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. गोलंदाज तयार. यावेळी पाहिजे मोठा फटका पुन्हा जिंकून काढला जाईल. चेंडू हवेत असेल. दत्ता पवार पुन्हा एकदा चेंडूच्या खाली झेल इथे झालाय फलंदाज बाद. मध्ये दाखल होईल प्रयास ठाकूर. जता मैदानात पाहिजे दाखल झाला. अतिशय संत गतीमध्ये आपण पाहतोय सामना इथे मैदान सुरू आहे. चला यानंतरचा जो होणारा सामना आहे दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन विनंती असणार आहे आपण रिपोर्टिंग साठी संपर्क करायचा आहे. हा चेंडू पहा इथे मैदानामध्ये खूप मोठी अपील. फलंदाज मैदानात इथे बाद असेल. यानंतर होणारा सामना एचके फायटर्स हवेली यांच्या विरोधात योगेश दिवेकर सावरसई पेन दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन. विनंती असणार आहे
कॅप्टन टॉस साठी या. दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन विजय असणारे टॉस साठी यायचंय. निश्चितप्रमाणे मैदानामध्ये पाहणार आहोत. ज्या शिस्तीने क्रिकेट आपण पाहतोय सुरू आहे, अतिशय कडक शिस्तीची क्रिकेटची स्पर्धा म्हणून मात्र या स्पर्धेकडे आपण का पाहतोय. सिक्सर किंग युवराज सिंग कर्नाटकामध्ये आपण पाहायला गेले तर पहा अनेक नियमांचं या ठिकाणी पालन देखील केलं जाते. मैदानात पाहायचंय पहिला डाव इथे संपला गेला. धावलगावरती मी तुम्हाला घेऊन जाईल. धावलगा जर विचार केला, धावलगावरती धावा ज्या आहेत त्या 46 झाल्यात. 47 धाब्याचं टार्गेट आहे आणि या 47 धाब्याचं टार्गेट आता मैदानात पाहायचंय. दत्ताभाऊ केदारी सुनरेशन मावळचा संघ कशा पद्धतीने आता पूर्ण करतोय. मैदानात पाहायचं आता पहिला डाव इथे संपलाय. 46 झाल्यात. 47 धाब्याचं टार्गेट आहे आणि या 47 धाब्याचं टार्गेट इथे पाहायचं पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी मध्ये दाखल होईल. सलाम विनंती असणार आहे. यानंतरचा होणारा सामना एचके फायटर्स हवेली यांच्या विरोधात योगेश दिवेकर सावरसई पेन. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी या. दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन टॉस साठी यायचंय. चला बॅट्समन चला. आणि त्याला विनंती असेल दोन्ही टीम तुम्हाला शेवटचा पुकार आहे. हवेली विरुद्ध पेन दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असणार आहे टॉस साठी या. तुम्हाला शेवटचा पुकार आहे. स्पर्धेमध्ये आपण पाहतो निचरवणे मैदानामध्ये जर आपण पाहिलं शेवटच्या दिवशी ज्यांचा आपण विशेष सन्मान देखील करणार आहोत त्यामध्ये पुणे भूषण हा सन्मान देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. ज्यांनी खऱ्या अर्थानं गडचिरोली ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत पोलीस भूलना. प्रोफेशन मध्ये देखील त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्याचबरोबर ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. आपल्या पुणे जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आणि सातसमुद्र पार देखील मात्र ज्यांनी पोहोचवलं बबलू पाटील आणि पप्पू तोडकर यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पुणे भूषण हा पुरस्कार देऊन सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर अनेकांच्या आयडॉल म्हणून मात्र ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं ज्यांनी लोणावळा टेनिस क्रिकेटचं त्यामध्ये सूरज गायके यांचा देखील विशेष सन्मान आहे.
मावळभूषण पुरस्कार ज्यांनी खऱ्या अर्थानं या लोणावळ्याचं नाव कॅप्टन लगेच इनिंग संभाजी टॉस होऊन फोटो सेशन होऊन चला तर जाऊया मॅचेस पण एकदा सामन्याची सुरुवात झाली सलामीची फलंदाज मैदानात दाखल झालेत आणि या दरम्यान आनंद चव्हाणच्या पॅटमधून येतोय दणदणीत खणखणीत चौकार. मैदानात पाहायचंय सलामी जोडीची मैदानात असणार आहे. मावळभूषण पुरस्कार ज्या खेळाडूला मात्र मिळाला त्याचबरोबर या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू ज्या खेळाडूने आतापर्यंत 19 अर्धशतक या सीझन मध्ये आणि 1 शतक आपल्या नावावरती ठोकणारा खेळाडू आनंद चव्हाण इथे चेंडू खेळलाय सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकार मैदानामध्ये खेळून काढला जातोय. आनंद चव्हाणचं वादळ आपण पाहतो मैदानामध्ये उठलंय. संघाचं स्कोर कार्ड 12 धावा. पहिले षटक मैदानात सुरू असेल. षटक क्रमांक पहिले मैदानामध्ये घेऊन आलाय विपुल. आपण पाहतोय विपुलच्या बॅट वरती मात्र पुन्हा एकदा आक्रमण मैदानामध्ये. इथे पहा आनंद चव्हाण आता थांबायला तयार नाही. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. चौकार आपण पाहतोय ते खेळून काढला जातो. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 16 धावा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुन्हा पाहायचं मैदानामध्ये विपुल स्ट्राईक पुढे समजलाच आनंद. अजून पहा बॅकफुटला चेंडू घेऊन काढला जाईल. क्षेत्ररक्षक त्याच्याने तैनात असेल. चेंडूला मैदानामध्ये अडवतोय आणि तोपर्यंत घेतलेली एक सिंगल आहे. एका सिंगलच्या साह्याने आपण पाहतोय संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धाबा आहेत 17 धाबा. गोलंदाज तयार. या दरम्यान पहा दत्ता पवार देखील मात्र थांबायला तयार नाही. जसा आला तसा भिरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मैदानाच्या पाहिजे मैदानाच्या मध्ये चौकार खेळून काढला जाईल. या चौकाराच्या मदतीने षटक क्रमांक संपला गेला. मैदानाच्या मध्ये पहिलं 1 षटकाचा खेळ इथे संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धावा ज्या नोंदवल्या गेल्या त्या 21 धावा. 21 धावा ज्या धावलकावरती धावा आहेत. एकूण टार्गेट जर आपण मैदानात पाहिलं तर 47 धाब्याचं टार्गेट आहे आणि 47 धाब्याचं इथे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पाहायचं मैदान मोठा फटका देखील काढण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये देखील आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचे ते खाली झेल इथे होईल. फलंदाज आनंद चव्हाण बाद.
हा चेंडू पाहिजे अगदी हलक्या चेंडू तिकडून काढला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडू इथे अडवतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झाला. सिंगल तर मैदानामध्ये घेतली गेली आणि या एका धाबेच्या साह्याने संघाच्या संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धाबा ज्या त्या 22 धाबा. 22 धाबा धाबलकावरती आहेत. मयूर बालघरे शागन तयार. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. अभिजित चेंडू पाहिजे अगदी हलक्या हालतीने चेंडू घेऊन काढला जाईल. ओहो इथे पहा वारंवार मात्र थोडस इथे जिने धाबा घेण्याचा इथे प्रयत्न सुरू आहे. थोडस अग्रेसिव्ह क्षेत्ररक्षण देखील आपल्याला मैदानात पाहायला मिळतंय. परंतु खेळाडूंना मात्र यश इथे मिळत नाहीये. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार पुण्यात पाहिजे. आणि या दरम्यान दत्ता पवारचा हल्ला मिड विकेट मध्ये खेळलाय. सीमाच्या बाहेर षटकार. सव्वीस चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 18 धावा. हा चेंडू पाहिजे मैदानामध्ये पहा. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे मैदानामध्ये पाहतोय. चेंडू जर आपण मैदानामध्ये पाहिले गेले तरी ते सन्मान दिलेला चेंडू आपण मैदानात देखील पाहतोय. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हा चेंडू इथे मैदानात पाहायचंय. चेंडू इथे निसटला. वाईट +4 आताच्या 5 धावा इथे मिळतील. चला दोन्ही टीमचे असणारे कॅप्टन एचके गोलंदाज तयार पुण्यात पाहिजे. ओ हा चेंडू पाहिजे ते मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि स्वतः झेली ते टिपतायत फलंदाज बाद. मैदानामध्ये पाहायचं. मैदानामध्ये फलंदाज मैदानामध्ये पहा. दत्ता पवार मैदानामध्ये बाद झालाय आणि दत्ता पवारची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात दाखल होईल. निलेश ढगे अर्थात गोट्या ढगे मैदानात पाहायचे जो दाखल झालाय. चौतीस धावा ज्या धाबलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. उर्वरित 24 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहेत आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 13 धाबींची गरज आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानात येईल कुणाल राऊत. जो मैदानात तयार असेल. कालच्या दिवसभरामध्ये आपण पाहिले गेले तर अतिशय हाय व्होल्टेज सामने आपण या मैदानावरती आपण पाहिले. रंगतदार सामने या मैदानावरती आपण पाहिले. काल याच मैदानावरती कालचा दिवस गाजवणारा खेळाडू आपण पाहिला पराग औरंगे. ज्या खेळाडूने 3 चेंडू मध्ये 18 धावीची गरज असताना संघाला विजय देखील मिळवून दिला. काल अभिधाबट देखील आपण पाहिला. 1 चेंडू 3 धावेची गरज असताना देखील संघाला विजय मिळवून दिला. मन जिंकणारे सामने काल आपण या मैदानावरती आपण पाहिलेत.
स्ट्राईकवरती असताना फलंदाज मयूर बालघरे, नॉन स्ट्राईकवरती निलेश ढगे. या दरम्यान मयूर बालघरे मैदानामध्ये बाद. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल. त्याचबरोबर साई स्पोर्टचे असणारे ओनर सैनाजी कदम हे देखील आपल्यासोबत जोडले गेले. त्यांचं देखील मी सिक्सर किंग युवराज सिंग कर्नाटकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. जवळपर्यंत मॅच दिशेने अगदी हलक्यासाठी खेळून काढला जाईल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली आहे आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची संख्या पुढे जाऊन पोहोचेल. धाबलकावरती धावा ज्या आहेत त्या 35 धावा. 22 चेंडू शिल्लक आहेत आणि आता 12 धावींची गरज आहे. गोलंदाज तयार. या दरम्यान पहा अमोल सातूच्या बॅट मधून शूट ॲट फायर, षटकार. गोलंदाज तयार पण येतात. ओ रिव्हरचा फटका देखील करण्याचा प्रयत्न आपण पाहतो मैदानामध्ये होईल. खूप मोठी अपील देखील ती झाली आहे. एक सिंगल तर मैदानामध्ये घेतली जाईल आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. धाबलकावरती धावा आहेत 42 धावा, 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 5 धावींची गरज. अतिशय जबरदस्त आपण पाहतो सामना देखील मैदानामध्ये सुरू आहे. ज्ञानेश्वर बोराडे सोनेशन तुंगारली यांच्या विरोधात दत्ताभाऊ केदारी सोनेशन माबळ या दोन संघांमध्ये सुरू असणारा सामना. इथे पहा शफल झाला, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळलाय, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, हा चौकार. गोलंदाजी मार्क करती, गोलंदाज तयार. सामना इथे टाय झालाय आणि इथे पहा स्क्वेअर कटचा फटका असेल, हा निलेश ढगेच्या बॅट मधून आलाय. विजयी चौकार. सामना इथे जिंकलाय दत्ताभाऊ केदारी सोनेशन मावळ संघाने. विजय संघाचं अभिनंदन. बॉल घेऊन या प्रेक्षकांना विधी करेल. बॉल देखील इथे फेकणार तर बरं होईल. सबका डॅडी बोले तो टीचे मॅडी. चला तर या सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅच किताब देखील देणार आहोत.